नमस्कार गिरणी कामगार आणि वारसदार मित्रांनो, आज काही वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी आली आहे की 1 मेला वांगणी आणि शेलू यांतले गिरणी कामगारांच्या घराचं भूमिपूजन मुख्यमंत्री करणार आहेत किंवा त्यांनी तसं करावं याच्याकरता काही जण मुख्यमंत्र्यांना काल भेटले. ही मंडळी आपल्याला काही नवीन नाही आहेत. त्यातले एक जण वर्तमानपत्राची संपादक आहे आणि गेल्या 15-20 वर्षापासून ही मंडळी गिरणी कामगारांच्या घरासहित पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत लुडबुड करत आहेत. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा आपण मुंबईमध्ये घराची आग्रहाने मागणी केली आणि लढा उभारला आणि प्रत्यक्ष घरं बांधायला घेतली, त्यावेळेला ही मंडळी बिळातनं बाहेर आली आणि तेव्हापासून त्यांनी गिरणी मालक आणि विकासकांचा दलाली करण्याला सुरुवात केली. मग त्या जमिनीचा प्रश्न असो, घराच्या किमतीचा प्रश्न असो, याबाबत नेहमीच त्यांनी गिरणी मालक आणि विकासकाच्या बाजूची भूमिका घेऊन आपल्या चळवळीमध्ये फाटाफूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आताही त्यांनी तोच प्रयत्न चालू केलेला आहे. आपण मुंबईमध्येच गिरणी कामगारांचं घरं देऊन पुनर्वसन करा या मागणीवर ठाम आहोत. जमिनी आहेत, प्रश्न आहे तो फक्त सरकारच्या धोरणाचा. पण असं असताना आता ही जी मंडळी जी आहेत की ज्यांनी मुंबईमधल्या बिल्डरच्या, विकासकांचा आणि गिरणी मालकांची दलाली करत होते, त्यांनी तीच भूमिका आता वांगणी आणि शेलूचे जे विकासक आहेत, ज्यांनी पडीक जमिनी घेतलेल्या आहेत आणि तिथे आता कोणी गिराईक नाही आहे, तर गिरणी कामगारांची घरं तिथे बांधायची, गिरणी कामगारांना कर्जबाजारी करायचं. मात्र या क्रमामध्ये वांगणी आणि शेलूच्या विकासकांनासुद्धा प्रचंड गडगंज नफा मिळवून द्यायचा, ही त्यांची भूमिका आहे. आणि मुख्यमंत्री काय भूमिका घेणार आहेत हा खरा प्रश्न आहे. कारण हा महाराष्ट्र मुंबईच्या गिरणी कामगारांनी आपलं बलिदान देऊन मिळवलेलं आहे आणि अशा गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांचं पुनर्वसन मुंबईतच घरं देऊन केलं पाहिजे. बिलकुल वांगणी आणि शेलू चालणार नाही. आणि त्याबाबत आपण सरकारला आंदोलनं करून 17वं कलम रद्द करायला सुद्धा लावलेलं आहे. आणि आता मुंबईत आपण घरं मिळवणार अशा स्थितीत असताना पुन्हा एकदा या मंडळींनी आपली नेहमीची दलाली करण्याची भूमिका वठवायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आपल्या घराच्या आड कोण येतं आहे मुंबईच्या, हे आता स्पष्ट पुन्हा एकदा झालेलं आहे. तेव्हा मी गिरणी कामगार वारसदारांना विनंती करतो आहे की या शत्रूंना ओळखा, या घरभेदांना ओळखा आणि अजिबात त्यांच्या डावाला बळी पडू नका. आपण जोरदारपणे मुंबईमध्येच घरं मिळवण्याकरता जो संघर्ष परवा केला, त्यातनं चर्चेचे दरवाजे उघडलेले आहेत. त्याच्यावर ठाम राहा, एकजूट मजबूत ठेवा आणि या दलालांना त्यांची जागा दाखवून द्या. इन्कलाब जिंदाबाद. लाल बावटे की जय.